श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचे काही मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्ही कदाचित आत्ता थकलेले आहात, जीवनात काहीतरी मिसिंग वाटते. सगळं असूनही मन शांत नाही. का असं होतं? स्वामी सांगतात, कारण तुम्ही स्वतःपासून दूर गेला आहात. तुम्ही बाहेर सगळं शोधत आहात, पण उत्तर तुमच्या आत आहे. आजपासून आपण एक छोटा प्रवास सुरू करणार आहोत, फक्त काही मिनिटांचा. पण हे काही मिनिटं तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. पण आधी एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही इथे आहात, तिथे तुम्ही अचानक पोचले नाही. तुमच्या प्रत्येक विचाराने, प्रत्येक निर्णयाने तुम्हाला इथं आणलं आहे. म्हणूनच जर आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदलावे लागतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते काही मिनिटे नेमकी कशी वापरायची, जे तुमचं नशीब बदलू शकतात. आपण पाहिलं आहे की आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदलावे लागतात. पण प्रश्न आहे, ते कसं करायचं? तर स्वामी सांगतात, मन म्हणजे एक मशीन आहे. तुम्ही त्याला जे सांगाल तेच ते मान्य करतं. जर तुम्ही रोज म्हणाल, मी कमजोर आहे, तर मन ते खरं मानेल. पण जर तुम्ही म्हणाल, मी मजबूत आहे, तर तुमचं मन हळूहळू बदलायला लागेल. आजपासून फक्त 1 मिनिट आरशासमोर उभं राहा आणि स्वतःकडे बघा आणि बोला, मी सर्व काही करू शकतो. पहिल्यांदा थोडंसं मनाला वाटेल, पण हाच तो क्षण आहे जिथं तुमचं पूर्ण आयुष्य बदलायला सुरू होतं. आपण पाहणार आहोत आता हा 1 मिनिट तुमचं नशीब कसं बदलतो. एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. तर भक्त हो, एक गोष्ट सांगतो जी कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते. एक मुलगा होता, पूर्णपणे हरलेला. त्याच्याकडे काहीच नव्हतं, ना पैसा ना पाठबळ. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे काही मिनिटं. तो रोज काही मिनिटं स्वतःशी बोलत असे. तो असा म्हणत असे, मी हार मानणार नाही. लोक त्याला वेडे म्हणत होते, पण तो थांबला नाही आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. कारण त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. पण अजून एक गुपित आहे, जे बहुतेक लोकांना माहीत नाही. ते तुम्हाला सांगते. तुम्हाला वाटतं हे सगळं फक्त मोटिवेशन आहे, पण नाही. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही देवाशी कनेक्ट होता. देव बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. आणि तो जागा होतो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता. तुमचं नशीब बदलणारा कोणीही बाहेर नाही. तुमचं नशीब तुम्ही स्वतःच बदलणार आहात.
तुमचं मन आणि तुमचे पॉझिटिव्ह विचारच तुम्हाला बदलणार आहेत. जर तुम्हाला स्वामी शक्तीवरती विचार असेल, विश्वास असेल, तर तुम्ही स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, हो मी पॉझिटिव्ह विचार करणार आहे. भक्त हो, आता तुम्ही सगळं समजून घेतलं आहे. काही मिनिटे स्वतःचा विचार आणि स्वतःचा विश्वास. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे हे सर्व कृतीत आणण्याची. हो, हे सर्व तुम्ही आजपासून काही मिनिटांसाठी करा. तुमच्यासाठी, तुमच्या स्वप्नांच्यासाठी. कारण तुम्ही खास आहात आणि तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कधीकधी काही मिनिटं, 1 मिनिटसुद्धा पुरेसा असतो. फक्त आत्मविश्वास ठेवा आणि मनाला सांगा, मी हे करू शकतो. कारण तुम्ही जे तुमच्या मनाला सांगाल तेच तुमचं मन ऐकत असतं आणि त्या पद्धतीनंच सर्व गोष्टी घडत असतात. म्हणून तुमच्या मनाला स्वतः सांगा, मी माझं आयुष्य बदलण्याची सुरुवात इथून करत आहे. मी माझ्या आयुष्याची सुरुवात आजपासून करत आहे. स्वामी म्हणतात, तुझं नशीब तू स्वतः बदलू शकतोस. तुझं नशीब इतर कोणातही बदलण्याची ताकद नाही आहे, जेवढी ताकद तुझ्या स्वतःमध्ये, तुझ्या आतमध्ये आहे. तू तुझ्या मनाला जेवढं सांगशील की मी ही गोष्ट करणारच आहे, मी ही गोष्ट करणारच, तर तुझं मन तेच ऐकल आणि तेच करेल. पूर्ण विश्वास ठेवा. कारण स्वामींनी सांगितलेला हा संदेश तुमच्यासाठी खास आहे. कारण तुम्ही स्वामींचे खूप खास आहात. ज्यांचा कोणाचा स्वामी शक्तीवरती विश्वास आहे, हा फक्त त्यांच्यासाठीच संदेश आहे. कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा योगायोग नाही. ही सर्व स्वामींचीच कृपा आहे. ही सर्व स्वामींचीच लीला आहे. कारण स्वामींच्या इच्छेशिवाय आणि स्वामींच्या कृपेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.